महाराष्ट्रातील प्रत्येक नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी 11 जुलै 2025 ही सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. कारण कामगार मित्रांनो, आजच्या दिवशी प्रत्येक नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी संपूर्ण ज्या योजनांचे अर्ज असतात ते खुले करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये बांधकाम कामगारांचा स्कॉलरशिपचा अर्ज असो, त्यांचा आरोग्यदायी अर्ज असो किंवा त्यांचा पेटी वाटप असो किंवा त्यांचा भांडे वाटप असो अथवा नवीन आलेला जो इसेन्शियल किट वाटप आहे तो देखील यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि या दिवशी प्रत्येक बांधकाम कामगाराने आपलं काम हे 100% करूनच घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराला या स्कीमचा कसा लाभ घ्यायचा आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. आणि याबद्दलची अजून काही माहिती आहे जी काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगितली जाणार आहे. कामगार मित्रांनो, जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला बाकीच्या कामगारांमध्ये शेअर केला नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ बाकीच्या कामगारांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर कामगार मित्रांनो, 11 जुलै 2025 ही तारीख नोंदित बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. कारण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांना माहिती देण्यात येते की, म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आपलं जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे यांनी बांधकाम कामगारांसाठी काहीतरी अपडेट आणलेली आहे. त्यामुळेच आम्ही देखील हा व्हिडिओ बनवलाय आणि कामगार मंडळाने देखील हा GR जाहीर केलाय. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 11 जुलै 2025 म्हणजे आजपासूनच तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे आणि याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला गरजेचं आहे. आता पुढची माहिती आपण पुढील पानावर पाहणार आहोत. पण ती पाहण्या अगोदर जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करत आहात कामगार मित्रांनो, आत्ताच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती येत असणारे प्रत्येक बांधकाम कामगारचे व्हिडिओ, जसे नवीन योजना, पेटी अर्ज केव्हा चालू होतो, भांडे अर्ज केव्हा चालू होतो, त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचा अर्ज केव्हा चालू होतो, कसा भरायचा, कमी दिवसांमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी कागदपत्रांमध्ये एजंट न लावता कसा स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे बांधकाम कामगार क्षेत्रातील तुम्हाला कुठलाही अपडेट व्हिडिओ बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती अपडेट तर राहायलाच पाहिजे. आता दरवर्षी नोंदित बांधकाम कामगारांना मंडळातर्फे शैक्षणिक योजना, म्हणजेच तुम्ही इयत्ता पहिलीपासून ते 7वी पर्यंत E01 नावाची जी योजना आहे ती भरता. त्यानंतर 7वी पासून 10वी पर्यंत E02 नावाची योजना भरता. त्यानंतर 11वी ते 12वी साठी E03 ची स्कीम भरता. त्यानंतर कुठलाही अंडर ग्रॅज्युएट कोर्स असेल तर त्याला तुम्ही E04 ची स्कीम भरता. इंजिनिअरिंग MBBS साठी E05 ची भरता. आणि जर कामगाराची पत्नी कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेत असेल तर त्यांच्यासाठी E06 ची तुम्ही अशी स्कीम भरता. अशा प्रकारच्या संपूर्ण योजना शैक्षणिक योजनांमध्ये या ठिकाणी उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे आर्थिक योजना, म्हणजे तुमची अटल बांधकाम कामगार योजना, ती शहरी असो, गावी असो, कुठल्याही प्रकारची असो, ती आर्थिक योजनामध्ये येते. त्याचप्रमाणे तुमचा भांडे वाटप देखील आर्थिक योजनामध्ये येतो, तुमचा पेटी वाटप देखील आर्थिक योजनामध्ये येतो. आणि 18 जून पासून सुरू झालेला जो इसेन्शियल किट वाटप आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 10 भांडी आणि एक वॉटर प्युरिफायरचा RO आहे, तो देखील वाटप होतोय. तो देखील आर्थिक योजनामध्येच या ठिकाणी मिळत असतो. आता ह्या तर झाल्या शैक्षणिक आणि आर्थिक योजना. त्याचप्रमाणे आरोग्यदायी योजना, म्हणजेच प्रत्येक बांधकाम कामगाराला त्या स्वतःला आणि त्याच्या घरातील दुसऱ्या व्यक्तींना जास्तीत जास्त आणि कमीत कमी 5 लाख रुपयांपर्यंतचा जो मोफत उपचार आहे तो या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळातर्फे खर्च उचलला जातो. पण तो खर्च जर एखादा बांधकाम कामगार हा नोंदीत असेल तर तो खर्च फक्त आणि फक्त त्यासाठी त्याची पत्नी आणि त्याचे मुलं या ठिकाणी अवेलेबल असू शकतात. म्हणजेच पत्नीला आणि मुलांना या ठिकाणी लाभ मिळू शकतो. आणि जर एखादी महिला या ठिकाणी कामगार असेल तर तिच्या पतीला आणि राहिलेल्या पहिल्या 2 मुलांना या ठिकाणी अर्ज मिळू शकतो. पण 2025 मध्ये काही न्यूजमध्ये दाखवण्यात आलंय की या ठिकाणी आता आई वडील देखील या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने यामध्ये ऍड केलेले आहेत की जेणेकरून आई वडिलांचा देखील या ठिकाणी त्यांना समावेश केलेला आहे.
आणि कामगाराचे आई-वडील देखील या उपचारासाठी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. हे झाल्या आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यदायक योजना, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना पुरेपूर फायदा होत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. आता जर तुम्ही यापैकी कुठल्याही योजनेचा, स्कॉलरशिपची असो, तुमच्या घरकुलची असो किंवा कुठलीही आरोग्यदायी योजना असो, या कुठल्याही योजनेचा लाभ देण्यात येत असतो. पण या वर्षापासून या योजनांमध्ये काही नवीन नवीन बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला देखील ते व्यवस्थित नवीन बदल समजून सांगितले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही व्हिडिओ अर्धा पाहिला किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही कुठल्याही प्रकारे स्किप केला तर यामध्ये तुमचाच लॉस होणार आहे. कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार नाही आणि आपल्या मंडळाने आपल्यासाठी नवीन जी काही अपडेट आणलेली आहे ती अपडेट करणार नाही. कारण आजच्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते देखील समजून सांगितले जाणार आहे. त्याचप्रमाणे फॉर्म जे भरायची प्रोसेस आहे ती प्रोसेस देखील तुम्हाला समजून सांगितली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा शेवट तर 100% चुकवूच नका. तर कामगार मित्रांनो, आता पुढचा टप्पा येतो. सर्वप्रथम शिष्यवृत्ती योजनाबद्दल आपण बोलणार आहोत. या प्रकारच्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने आता शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य या 3 प्रकारच्या अर्जांमध्ये नवीन अपडेट, नवीन काही एज्युकेशन आणलेले आहेत आणि मी तुम्हाला ते संपूर्ण समजून सांगणार आहे. आता यामध्ये सर्वप्रथम आपण शिष्यवृत्ती योजना किंवा शिष्यवृत्ती अर्ज, आपण त्याला शैक्षणिक योजना म्हणू शकतो, या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. आता सर्वप्रथम शिष्यवृत्ती योजना धारक कामगारांना भरलेल्या अर्जाची पडताळणी, म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ज्या दिवसाची तुम्ही तुमची तारीख निवडलेली आहे त्या तारखेच्या दिवशी तुम्ही भरलेले ऑनलाईनच्या वेळी संपूर्ण कागदपत्र तुम्हाला जिल्हा सुविधा केंद्र किंवा तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे कागदपत्र पडताळणी करून घ्यायची असते. आता यांनी काय सांगितलंय, तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्याबरोबर तुमचा अर्ज मंजूर होणार की रद्द हे कळवून लवकरात लवकर योजनेचा लाभ दिला जाईल. म्हणजेच 2024 पर्यंत काय होत होतं की तुम्ही ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरता आणि तुमचं व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येत नव्हता की तुमचा फॉर्म या ठिकाणी मंजूर झालाय की अमंजूर झालाय. तो डायरेक्ट पेंडिंग मध्ये जात होता आणि तुम्हाला असा कुठलाही मेसेज पाहायला मिळत नव्हता की तुमच्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन झालंय किंवा पडताळणी झालंय. पण 2025 मध्ये या ठिकाणी आपल्याला 60% संभावना आहे की तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे मेसेज, जसं की तुमचा नवीन अर्ज भरल्याचा मेसेज, त्यानंतर तुमचा रिन्युअल किंवा नूतनीकरणाचा मेसेज, तुमचा लाभ रद्द झाला असेल तर त्याचा मेसेज किंवा तुमचा लाभ जो आहे तो मंजूर झाला असेल त्याचा मेसेज, हा लवकरात लवकर कामगारांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येणार आहे. आणि कामगार मित्रांनो, जर तुम्ही अजूनही तुमच्या कामगार कार्डला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर केला नसेल तर लवकरात लवकर मोबाईल नंबर रजिस्टर किंवा लिंकिंगची प्रोसेस करून घ्या की जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण पाहायला मिळणार नाही. कारण वेळोवेळी जे रूल्स असतात किंवा तुम्ही त्याला अटी म्हणू शकता, बदलत असतात. आणि समजा एखाद दिवशी अशी अट आली की तुम्ही एकदा दिलेलाच नंबर कायमचा होणार, त्याला एडिट करता येणार नाही. जसं की अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आता त्याला एडिट करता येत नाही, स्कॉलरशिपचा असो किंवा नूतनीकरणाचा असो. असंच जर काही नियम व अट त्यांनी तुमच्या मोबाईल नंबरच्या रिन्युअलसाठी किंवा अपडेटसाठी लावली तर नक्कीच तुमचा या ठिकाणी तोटा होणार आहे. आता आपण पाहिलेलं आहे शैक्षणिक योजनाबद्दल. आता आपण आर्थिक योजना, म्हणजेच मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेलं आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक योजना, आर्थिक योजना आणि आरोग्य योजनाबद्दल समजून सांगणार आहे. आता शैक्षणिक योजना तर आपलं शिकून झालेलं आहे. आता आपण आर्थिक योजनाकडे वळणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगारांना आर्थिक योजनेमध्ये घरकुल अर्जासाठी इच्छुक कामगारांना अर्बन आणि रुरल, आता तुम्हाला याचा अर्थ कळाला नसेल तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे. अर्बन या शब्दाचा अर्थ होतो म्हणजेच शहरी ठिकाणील कामगार, म्हणजेच तुम्ही अशा ठिकाणी कामगार आहात ज्या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका अशा प्रकारची त्या ठिकाणी सिस्टम चालतं. त्याचप्रमाणे रुरल, आता या रुरल शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे गाव म्हणू शकतो आपण. तुम्ही गावाकडे आहात, ज्या ठिकाणी ग्रामपंचायत, तहसील, तलाठी अशा प्रकारचे तुमचे पॅटर्न असतात त्या ठिकाणी आणि तुम्ही गावाकडे राहताय. अर्बन म्हणजे शहरामध्ये राहणारे आणि रुरल म्हणजे गावाकडे राहणारे. आता यामध्ये आर्थिक योजनेमध्ये घरकुल अर्जासाठी इच्छुक कामगारांना अर्बन आणि रुरल या 2 शब्दांचा अर्थ तुम्हाला क्लिअर झाला असेल. असे 2 भाग करून त्यांच्या स्वप्नातील घरासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्यासाठी मदत केली जाणार आहे. आता ही जी नवीन अपडेट आहे
ती प्रत्येक बांधकाम कामगारासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी ठरलेली आहे. कारण काही गेल्या दिवसांपासून बांधकाम कामगारांना जी काही त्यांची आर्थिक योजनेमधील त्यांचे घरकुलचा अर्ज आहे तो भरण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी येत होत्या. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संदर्भातील आनंदाची बातमी सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला हा कामगार योजनेअंतर्गत घरकुल अर्जासाठी म्हणजेच त्या घरकुल योजनेचं नाव आहे अटल घरकुल बांधकाम कामगार योजना. जर तुम्हाला त्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे कोणती लागतात ते जर संपूर्ण पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये फक्त टाईप करा की घरकुल योजना. त्यावरती एक मस्त व्हिडिओ बनवण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला ₹1 फक्त आणि फक्त तुमचा लाभ कसा घ्यायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कमीत कमी कागदपत्रे कशी लागतील या संदर्भातील माहिती दिली जाईल. त्यासाठी फक्त आणि फक्त व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहू शकता. संपूर्ण GR जे असतात ते GR आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला GR तुम्हाला स्वतः समक्ष वाचायचे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कोणत्या योजनेवर लाभ पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरी सगळ्यात अत्यंत महत्त्वाची योजना ती म्हणजे तुमच्या दुःखासुखात तुम्हाला कामे येत असते, ती म्हणजे आरोग्य योजना. आता आपण आतापर्यंत कोणकोणत्या योजना पाहिल्यात? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, आपण शैक्षणिक योजना पाहिली आहे, त्यानंतर आर्थिक योजना पाहिली आहे. आता वेळ आलेला आहे ती म्हणजे आरोग्य योजना समजून घेण्याचा. यामध्ये तुम्हाला कसा लाभ घ्यायचा, किती लाभ मिळणार या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक योजनेसाठी शैक्षणिक योजना, आर्थिक योजना आणि आरोग्यदायी योजना यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत. 2025 मध्ये कागदपत्रांची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट बदलण्यात आलेली आहे. खूप सरळ आणि सोपे पण काही किचकट कागदपत्रे देखील या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. तेच मी तुम्हाला 2025 मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर प्रत्येक बांधकाम कामगाराला आरोग्यदायी योजनेबद्दल सांगणं अत्यंत गरजेचं आहे. कामगार मित्रांनो, जर तुम्ही काही काम करत असाल तर मोजून 2 मिनिटं तुम्ही तुमचं काम बाजूला ठेवा. व्हिडिओ 2 मिनिटाचाच राहिलेला आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे, पण ही माहिती सांगणं देखील अत्यंत गरजेचं आहे. आरोग्य योजनेमध्ये नोंदित बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी केली जाईल. आता कामगार मित्रांनो, ही जी घरोघरी जाऊन तपासणी करण्याची पद्धत आहे ती गेल्या 2024 पासून चालू आहे. जर तुमच्या इकडे आले नसतील तर तुम्हाला तुमच्या जिल्हा सुविधा केंद्र, तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी या संदर्भातील माहिती घ्यायची आहे व त्यांना तक्रार करायची आहे. तक्रार करण्याऐवजी तुम्ही त्यांना फक्त जस्ट तुमच्या सोप्या शब्दामध्ये विचारू शकता की आमच्या घरामध्ये किंवा आमच्या बांधकाम कामगारांच्या घरोघरी कुठल्याही प्रकारची जी आरोग्यदायी तपासणी आहे ती झालेली नाही आहे, कृपया ती करून घ्यावी. असं सांगितल्याने जे काही कामगार असतील त्यांच्या घरी जाऊन ती उर्वरित त्यांची तपासणी आहे ती केली जाईल आणि त्यांचा जो उर्वरित रिपोर्ट असणार आहे त्यांच्या हवाली केला जाईल आणि मोफत उपचारासाठी योग्य ते ठिकाण दाखवले जाईल. म्हणजेच तुमच्या रिपोर्टमध्ये ज्यावेळेस तुम्हाला रिपोर्ट दिला जाईल, आता रिपोर्टचा माझ्याकडे एखादा फोटो असेल तर तुम्हाला मी तो ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देईल की कशा प्रकारचा रिपोर्ट येत असतो. तुम्हाला एकदम शाळेतील फाईलसारखा रिपोर्ट येत असतो. माझ्याकडे पण काही रिपोर्ट आहेत, त्यामधले माझ्याकडे जर अवेलेबल झाले तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचा एक व्हिडिओ किंवा 1-2-3 फोटो काढून मी अपलोड करून दिलं. एकदम शाळेतील फाईलसारखा रिपोर्ट येतो आणि त्यामध्ये तुमची रक्ताची लेवल संपूर्ण तुम्हाला फुल बॉडी चेकअप केला जातो. तो कशापासून? तुमचं ब्लड घेतलं जातं आणि ब्लडपासून तुमचा बॉडी चेकअप केला जातो. तुमच्या हाईटपासून ते वजनापर्यंत संपूर्ण गोष्टी वजनापासून अनुमानित केल्या जातात आणि त्यावरती तुम्हाला काही आजार तर नाही ना, रक्त कमी नाही ना, चरबी जादा झाली नाही ना, ही संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली जाते. आणि जर तुम्हाला काही रोगराई झाली असेल तर उपचारासाठी तुम्हाला योग्य ते ठिकाण तुमच्या घरी आलेले जे काही बांधकाम कामगार मंडळातर्फे जे काही कर्मचारी असतील ते संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतील. तर अशा प्रकारची ह्या 3 योजना झाल्या, ज्या की आपली पहिली होती शैक्षणिक योजना. शैक्षणिक योजना झाल्यानंतर आपण पाहिली आहे ती म्हणजे मुळात महत्त्वाची ती म्हणजे आर्थिक योजना आणि तिसरी ती म्हणजे आरोग्य योजना. आता या संदर्भातील मी तुम्हाला संपूर्ण योजना सांगितलेल्याच आहेत आणि 2025 मध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे आपल्या भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता यानंतर आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आर्थिक व्हिडिओबद्दलचा व्हिडिओ अपलोड होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक योजनेअंतर्गत कशा प्रकारे तुम्हाला घरकुलचा लाभ घेता येईल या संदर्भातील व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये या घरकुल योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतील,
फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असणार आहे हे संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाईल. त्यानंतर शैक्षणिक योजनावरती व्हिडिओ येईल जो की स्कॉलरशिपवरती आधारित असणार आहे. स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, 2025 मधील नवीन कागदपत्रे कोणती असतील, लवकरात लवकर अर्ज कसा मंजूर करायचा हे देखील समजून सांगितलं जाईल. आणि शेवटी आरोग्याच्या व्हिडिओवरती जर तुम्ही कमेंट केल्या तर आरोग्याचा व्हिडिओ देखील बनवला जाईल, ज्यामध्ये तुमच्या आजूबाजूचे दवाखाने तुमच्या बांधकाम कार्डला सपोर्ट करतात का, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं बांधकाम कामगार चालतं का, ही संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे आपल्या चॅनलवरती अपडेट राहा. अपडेट राहण्यासाठी आताच या व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठमोळ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, की भविष्यात येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. लाईक आणि सबस्क्राईब केल्याने काय होईल, ज्यावेळेस तुम्ही तुमचं यूट्यूब ॲप ओपन करता, यूट्यूब ॲप ओपन केल्याच आपला व्हिडिओ तुम्हाला वरती पाहायला मिळेल जो की नवीन योजनावरती आधारित असतो. तर कामगार मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर हा पठ्य देणार आहे. त्यामुळे आताच कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.